रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये भाजपा नेते निलेश राणे यांची बहुचर्चित सभा शुक्रवारी पार पडली। या सभेत निलेश राणे यांनी अतिशय आक्रमकपणे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली। मला काहीही बोला, पण साहेबांना काहीही बोललेलं मला चालणार नाही असं सांगून तू आमच्या शेपटीवर पाय दिलास, ह्या जन्मात तुला विसरणार नाही असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय। आज पोलिसांच्या गराड्यात राहून आमच्या ताफ्यावर दगड मारलेस, त्या दगडाच्या बदल्यात तुला काय काय देतो ते बघच, असं निलेश राणे यांनी म्हटलंय। पाहूयात। आज सुरुवातीला सभेला ज्यांनी या सभेला मेहनत घेतली आणि सभा यशस्वी केली, त्या सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरी सभा घेण्यासाठी तशी काही गरज होती असं मला वाटत नव्हतं, पण उबाटा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात आले होते। कणकवलीला त्यांची सभा झाली, कॉर्नर सभा। मला माझं मनोगत सुरू करायच्या अगोदर आपल्याला सगळ्यांना ज्यांना मी या मनोगतामध्ये जी भाषा वापरीन ती ऐकायची नसेल तर कृपया करून आताच आपण विनंती। आता भास्कर जाधव नावाच्या लंडोराची काय खैर नाही। आवडलं आपल्याला। आज या कार्यक्रमाला मोठ्या उपस्थितीमध्ये आपण इथे सगळे जमलात, पण हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश उद्धव ठाकरे जेव्हा कणकवलीला आले होते, कणकवलीमध्ये हा तुमचा चिपळूणचा लंडूर भास्कर नको ते शब्द उच्चारले, नको ते शब्द बोलला। बाकी मला काही चालतं, निलेश राणेला नातू साहेब काही चालतं, पण राणे साहेबांना वेडं वाकडं बोललेलं मला चालत नाही। आमच्या नेत्यांना वेडं वाकडं बोलायचं नाही। मी इतके महिने ऐकत होतो, हा भास्कर भडवा तिकडे गेला नाशिकला, तिकडे पण आमच्या नेत्यांवर टीका। आता नाशिकच्या सभेमध्ये राणे साहेबांचं काय घेणं देणं? हा शिवाजी पार्कला उभा राहिला, तिकडे पण राणे साहेबांवर टीका। शिवाजी पार्कचं असं काय केलं? परवा कणकवलीला आला, तेव्हाही परत टीका करून गेला। गुहागर मतदारसंघाची उंची होती, मी अनेक वर्षापासून गुहागरमध्ये ये जा करत आहे। स्वर्गीय तात्यांचा हा मतदारसंघ, त्यानंतर विनयजी नातू यांचा हा मतदारसंघ। नातू घराण्याला 4 टर्म आपल्या मतदारसंघातून आपण सगळ्यांनी निवडून दिला, आशीर्वाद दिले। या मतदारसंघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम नातू कुटुंबाने केलं, या भडव्यांनी घालवायचं काम केलं। एकही काम सांगण्यासारखं, एकही काम दाखवण्यासारखं नाही। ज्या उंचीवर नातू साहेबांनी नेलं त्याचे 25% तरी जरी तू या लोकांना सांभाळलं असतं ना, दाखवलं असतं, आज या लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, आज भडव्या तुला चिपळूणला जी दगडी पडली ना, ती पडली नसती। 1-2 आमच्यावर पण पडली, आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर। काही हरकत नाही, काही हरकत नाही। तू आमच्या शेपटीवर पाय दिलास भास्कर जाधव भडव्या, लक्षात ठेव, या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही। तुझ्या नाळ आईला घोडा लावला नाही एक दिवस, नावाचा राणे नाही सांगणार।
तुझाच ना? लक्षात ठेव, राणे कधी कोणाच्या वाकड्यात जात नाही. अनेक महिन्यांपासून मी तुझं ऐकतोय. तुझी जी चिपळूणची बायगिरी होती ना भडव्या, याच निलेश राणेंनी संपवली होती, हे विसरू नकोस. तुझ्या आईचा घोडा लावू तुला. साल्या 100 बापाची अवलाद तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. म्हणे बाळासाहेब बोलले, या भिकार जोडाला कोण मातोश्रीमध्ये घेत नव्हता. हा कुत्र्यासारखा बाहेर. साला भिकारचोट तुला घेतलं कधी मातोश्रीमध्ये? काय संबंध? तू बाहेर. साला बिस्किट चोर. आता मला परिवार बोला, हा भंगार चोरायला लागलाय साला. एक दिवस तो भंगारच्या गाडीत नाही ना घातला, गावाचा निलेकरण नाही सांगणार. कोणाला हुशारी करतोस तू? आमच्याशी. अरे त्या ठाकरेंना नाही घाबरलो आम्ही, त्या पवारांना नाही घाबरलो आम्ही. मुंबईत राहतो, छाती ठोकपणे मातोश्रीच्या बाहेरून रॅली काढतो. कोणाच्या बापाने आमचं काय केलं नाही. तू आम्हाला शिकवतो भाईगिरी काय रे? भाईच्या ठेव. अरे लांबून कसली दगडी मारतो? थोड्या समोर ये. नाही तुझी चड्डी पिवळी झाली नाही, तुला झाली ना, हॉस्पिटलमध्ये मीच टाकून येईन तुला. तू काय सांगतो आम्हाला? तू नडतो आम्हाला. अरे सरळ मार्गाने आम्ही जात होतो, हा पोलिसांच्या मागे पोपटी रंगाचं टी शर्ट घातलं होतं. याच्या आईचं पोपटी तिच्या आईचं. साला भडव्या. हा पोपटी रंगाचं शर्ट घालून तिथे पोलिसांच्या गाराड्याच्या मागे, नंतर महिलांच्या गाराड्याच्या मागे 2-5 दगडी मारली असतील. चल काय हरकत नाही. आता दगडीच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवेल हे लक्षात ठेव. तुला नाही सोडत. तुला नाही सोडत. आता तू नख लावलास आम्हाला, आणि आता बसलाय तिकडे भडवा 25 लोकांना घेऊन कार्यालयामध्ये. मोजून 100 लोक होती. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं असतं, शांततेत सगळं निघून गेलं असतं. त्याच्यावर येईन मी कधीतरी. म्हणे बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितलं, नारायण राणेला मी काय नाही दिलं. त्यांनी दुसरे शब्द वापरले. बाळासाहेबांचे एवढे वाईट दिवस कधी आले नव्हते वडव्या तुला आतमध्ये बिस्तरच्या बाजूला बसवायला. कधीच नव्हते एवढे. कधी सांगितलं तुला? काय संबंध तुझा? आमच्या राणे साहेबांनी जेवढं बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलं ना, त्याच्या 25% पण तू प्रेम केला नाहीस कधी. तुम्हाला घटना सांगतो. आम्ही विरोधी पक्षात होतो. साहेब विरोधी पक्ष नेते होते. कदाचित नातू साहेबांना आठवत असेल. बाळासाहेबांनी आमच्या राणे साहेबांना सांगितलं, नारायण, कारण का ते अरेतुरेवर होते, नारायण हे काँग्रेसचं सरकार पडलं पाहिजे. तेव्हाच साहेबांनी शब्द दिला, साहेब काही करणार पण यावेळेस सरकार पाडायचा 100% प्रयत्न करतो. तेव्हा पैसा नव्हता नारायण राणेकडे, फक्त फौज होती. हे 25-30 आमदार घेऊन ते वायकरचं कुठलं ते जोगेश्वरीला क्लब आहे, मातोश्री क्लब, मातोश्री क्लबला त्यात एक सगळ्या आमदारांना ठेवलं. विरोधी पक्ष नेता असताना साहेबांनी स्वतःचं घर घाण ठेवलं की नाही, मी शब्द दिलाय सरकार पडलं पाहिजे. स्वतःचं घर घाण ठेवणारा नेता बडवा हे करू शकतोस का तू? बाळासाहेबांसाठी करू शकतो तू?
आणि आमची आई विचारायला लागली, हो आम्हाला कधीच काय बोललो नाही, तू कधीच काय बोललो नाही, आणि जर मी बोललो असेल तर मी संन्यास घेईन. आता एक व्हिडिओ दाखवतो, तू फक्त बघा. शिवसेना समोर आम्ही काम केलं, शिबिर दिलं, दिवसभर चाललं. सकाळी कोण काय बोलला, काय बोलला, काय बोलला ते बसायचे नाही, ते ऐकायचे नाही. बाळासाहेब ठाकरे असतील, ते असतील. बाळासाहेब ठाकरे कधी यायचे नाही. संध्याकाळी 5-6 वाजता कधीतरी यायचे. आले की नुसती सलसळ घोषणा घेतलोच नाही. बाकीचे नेते पाडा पाचल्यासाठी बाजूला जायचे. सकाळपासून तुमचं काय घोटाळा चाललंय, काय तुझे संस्कार चाललंय, त्या सगळ्यावर गोळा घेणं ते उठले की माझ्या हिंदू मुस्लिम बांधव भगिनी की टाळ्या झाली सुरुवात. त्या मुसलमानांना शिव्या दिल्या की कार्यक्रम वेगळा. काय नसायचं, काही नाही. सातत्यानं निगेटिव्ह नकारात्मक. माझ्यासारखा माणूस सातत्यानं काहीतरी योजना शोधणारा माणूस हा नाराज नाही. परंतु विचार करा, काय हे आपल्याला मिळालं, या शिव्यातून काय मिळालं. गेल्या सगळ्यामध्ये शिव्या, त्यावेळेला काश्मीरचं उदाहरण, त्यावेळेला त्यावेळेला कुठली विदर्भाला लागतात, यावेळेला कुठला दिल्लीत लागतात. याच्याशी दुसरं काय त्यांनी सांगितलं, काही नाही. पण तिथल्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं पेटवायचं की त्यांच्या डोक्यामध्ये सातत्यानं समोरच्या पक्षाबद्दल, समोरच्या धर्माच्या लोकांबद्दल, समोरच्या जातीच्या लोकांबद्दल द्वेष निर्माण करायचा, तिरस्कार निर्माण करायचा, त्याला देशाला पेटवायचा, त्याच्या डोक्यात सूड घालायचा. तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. सूड ज्याच्या डोक्यात धरतो तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. कधी एखादी निवडणूक लागते आणि कधी ह्याला आडवं म्हणतोय, त्याने आपल्या धर्मावर अन्याय केला, त्याच्या जातीवर अन्याय केला, त्याच्या भागावर अन्याय केला, असंच काही भरायचं. पण कधी विचार केला नाही, आणि अन्याय करताना तुमच्याकडे उपाय काय, कधी आपल्याला ते इकडं जायचं कुठं राहिलं सगळं आणि मुळात ते दोन पडून काय ऐकलं. बाळासाहेबांना म्हातारबुवा, उद्धव ठाकरे तू पुरुष आहे त्याच्यावर डाऊट घेतला. आदित्य ठाकरे वासरू, मी वाकून बघितलं की कोण आली, लिंग बदलला, तो आहे त्याच लायकीचा. बोल आता भास्कर जाधव, हे बघितल्यानंतर काय बोलतो, तू काय बोलला होतास, घे आता संन्यास, नाहीतर निलेश राणे आज गुहागरमध्ये जाहीर करतो तू 100 बापाची औलाद आहेस. ते हा कधी आमदार आहे का, असा असतो आमदार, एकदाच त्याला काढून
साला डान्सवरची अवलत. उगाच नाही उद्धव ठाकरेला आयटम गन म्हणून फिरवतो सगळीकडे. साला 18 महिने गरोदर भास्कर साला नाचतोय बघा कसा. अरे पडून कुठेतरी पडेल मागून. काय तुझं शरीर, काय तुझा थोबाड, हा डान्स कसला करतो. असा आमदार होतो. अहो कुठे गुहागर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं आणि ह्यांनी कुठे नेलं एवढं बघायला. कुठे नातू कुटुंबांनी, कुठे हा गुहागरला नातू साहेबांनी ज्याचा उल्लेख केला. गुहागरला फक्त 5च कॉन्ट्रॅक्टर, भास्कर जाधव, त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो, 3 साल ह्याच्यासारखे दिसत पण नाही. त्याला घरी कोण आला होता माहित नाही. 3 दिवसातच नाही तिच्या आईला तो एक पिकला दारू पिऊन मुंबईचा वाईन शॉप चालवतो. तो भडवा, तो काय छाटू, तो कुठला, तो समीर. ह्याचे वाईन शॉप तिकडे, इकडे रोजगार कोण देणार रे. वेल्लेश्वरला बंगला बांधला इकडे, तिथे गुहागरच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडवून नेलं. पण ह्याचा बंगला CRZ मध्ये येऊन ह्याला नाही कारवाई केली. याच्यावर बडवे आता आम्ही करणार. सगळ्यांना CRZचा नियम, पण ह्याच्या बंगल्याला, वेल्लेश्वरच्या बंगल्याला ह्याला CRZचा नियम नाही. बिचारे गरीब स्टॉल धारक, गरीब व्यावसायिक आपला स्टॉल तिकडे लावायचा, काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था करायची, काहीतरी खायला मिळेल, काहीतरी घरी घेऊन जाता येईल म्हणून तिकडे व्यवस्था करायची. पण त्यांना सगळ्यांना तुडवलं. हा आमदार असून तिकडे गप्प बसला. तिकडे बिचारे छोटे व्यावसायिक उभे राहिले असते, पर्यटकांची सोय झाली असती, पण ते नको. ह्याचा बंगला तिकडे CRZ मध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये निलेश सुर्वे साहेब मला सांगा, ग्रामीण भागाचे रस्ते बाहेर काढा आणि त्या बंगल्याकडे ह्याचा चकाचक जाणारा रस्ता बाहेर काढा. स्वतःच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता बघा आणि गुहागरच्या उर्वरित ग्रामीण भागातले रस्ते बघा. तू साला लुटणार किती रे या मतदारसंघाला. का आहे नाही तुला. नुसता आमदार केला म्हणजे काय, तुला काय फक्त मारायसाठीच केला काय. काही नाही. तो आपला गुहागर विजापूर काय तो रस्ता चालला, महामार्ग चालला. महामार्ग अजून पण पूर्ण होत नाही. ह्याचा या भडव्याचा कुठेतरी कॉम्प्लेक्स आहे इकडे, काय नावानी कॉम्प्लेक्स आहे, कुठेतरी मागे कॉम्प्लेक्स आहे, इथे आजूबाजूला कुठेतरी. त्याच्या बाजूला 100 मीटरची भिंत तयार झाली. कशी तयार झाली रे. त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगून ठेवतो, तुम्ही सगळे अडचणीत येणार. तुम्ही सगळे अडचणीत येणार. ज्यांनी याला खत पाणी घातलंय आणि त्या गरिबांच्या स्टॉलवर लात मारलंय, तुम्हाला प्रत्येकाला मी अडचणीत आणणार. निलेशने याच पीठावर शब्द देतो. तुम्ही गरिबाच्या अंगावर जाता आणि या टुकड्याला असा तुम्ही उन्हाळ सोडलाय. ह्याच्या कॉम्प्लेक्सचे भिंती उभी राहतात, ह्याच्या बंगल्याच्या आजूबाजूचे रस्ते बनून जातात. सगळ्या गुहागरच्या मधल्या सगळ्या रस्त्यांमध्ये फक्त ह्याचेच कॉन्ट्रॅक्ट. 5% घेतो हा भडवा, 5%. ह्याला 5% भिकाऱ्याला दिल्याशिवाय एकही रस्ता गुहागरचा होऊ शकत नाही. सांगा मला, सुरू होऊ शकतो का. हे आमचे कोकरे महाराज इथे उभे आहेत. बिचारे 900 गाई पाळतो. 900 गाई पाळणारा, स्वतःच्या खर्चाने चारा इकडे आणणारा, त्याची देखभाल करणारा, त्याला प्लॉट हवा झाला. कोकरे महाराजाला किती वेळा उपोषण करायला लागलं. 3 वेळा. त्याचा जीव जाणार होता. नऊशे गायींची सेवा करणार. कधीपर्यंत तुम्ही हे सगळं सहन करणार. अहो राणीला काय फरक पडत नाही. हे असे संघर्षाचे दिवस आम्ही जास्त बघितले. हे दगडी इकडे पडली का इकडे पडली का काही फरक पडला नाही. आम्ही तर ठाकरेंना ऐकलो नाही. 2.5 वर्ष हा उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता.
याला मंत्री का केला नाही? साधा राज्यमंत्री का नाही केला? पवार साहेबांनी याला 9 खात्याचा मंत्री केला. दिसतंय का कुठे खातं? गुहागरला दिसतं मंत्री बघ. आज काय अवस्था आहे गुहागरची आणि ग्रामीण भागाची? ह्याच्याकडे नगरविकास, नगर पंचायत झाली, किती पैसे मिळाले? आणि पैसे मिळाले तर मिळाले, घेणार हाच. दोन 2013 महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ होता. त्या दुष्काळामध्ये यांनी त्याच्या 2 मुलांची लग्न केली. म्हणजे शेतकरी मरताय, मरू दे, त्यांचं वाटोळ होतंय, होऊ दे. मी माझ्या 2 लावारीस मुलांची लग्न करणार सांगणारा भडवा भास्कर जाधव याला तुम्ही माफ कसे करता? मला आजपर्यंत गुहागरचं गणित कळलं नाही. अहो किती हा सुसंस्कृत माणूस आणि कुठे तो साला चिंदी चोर, कुठे तो चिंदी चोर? अहो तो उद्धव ठाकरेंचा पण नाहीये. मला उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, अरे नको नको ते उद्धव ठाकरेच्या कुटुंबाबद्दल यांनी शिव्या घातलंय, रश्मी वहिनीला शिव्या घातलंय आणि नंतर सांगतो विश्वासघात झाला वहिनी. तिच्या तुला कधी वाटलं वहिनी तू बोलतो? त्यांनी सांगून टाकलं, बरं झालं त्यांनी सांगून टाकलं की आता उद्धव ठाकरेकडून वहिनी आता तुम्ही या. उद्धव ठाकरेंचा आता घरचाही काही उपयोग नाही, व्हायचाही काय नाही, आता वहिनी तुम्हीच पाहिजे. आदित्य ठाकरे पण संपला, तो तिकडे तिथे रेप केस करून तिकडे सगळ्या काय काय धिंगाणे घालतोय मुंबईमध्ये. त्याच्यावर येतो थोड्या वेळाने. उद्धव ठाकरे, अरे कोणावर प्रेम आहे रे मला सांग? जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो, प्रत्येकाला मी विचारतो, ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे, ह्याचं कोणाबरोबर पटलं? ह्याचा रामदास कदमांबरोबर पटलं नाही, ह्याचं उदय सामंतांबरोबर पटलं नाही, ह्याचं शेखर निकमांबरोबर पटलं नाही. कोणाबरोबर पटलं? रमेश कदमांबरोबर पटलं नाही. प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे. सुनील तटकरेंबरोबर पटलं नाही. प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे, प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं. तो माणूस ईर्षेला भेटला पाहिजे, तो तुझ्या अंगावर आला पाहिजे. हे जे तुझे नेहमी प्रयत्न आहे, नंतर रडतो साला गांडांसारखा. रडतो कशाला? अरे पुरुषांना ना तू निलेश राणे, नारायण राणे तुझ्यासाठी भडवे फार होते. आज निलेश तुला नाही उठवला एक दिवस, निलेश राणे नावाचं सांगणार नाही. अरे मला काही निवडणुकीची पर्वा नाही. 2 पराभव झाले, अजून 4 होते. बापासाठी जागणारा म्हणजे निलेश राणे, लक्षात ठेव. मला कधीच पर्वा नाही पदाची. अरे पक्ष तिकीट देऊ दे ना देऊ दे, मी माझी ओळख शेवटच्या श्वासापर्यंत मी निलेश नारायणराव राणे म्हणूनच सांगणार. अरे ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने एवढं मोठं केलं, भर चौकामध्ये नको नको तो शब्द तू वापरलेस. तुझ्या कुठल्या कुटुंबावर चढायला आलो होतो रे आम्ही? साल्या कोण कोण सोडून गेले? एक मुलगा साला तुझ्यासारखा दिसत नाही, एक सोडून. तू त्यांच्यावर चढ. आमच्या राणेतला कोण आला होता की काय? उगाच. अरे आम्ही काय बोलत नाही. अरे तुझी दखल सुद्धा राणे साहेब घेत नाही. एकाही सभेमध्ये राणे साहेब कधी याच्याबद्दल बोलत नाही. ते आपल्या उद्धव ठाकरेंवर बोलतात, त्या संजय राऊतांवर बोलतात, ते त्यांचं राजकारण आहे. अरे बाळासाहेब बोलत होते, चालत होतं. आम्ही अनेक वेळा राणे साहेबांना विचारलं, हो साहेब बाबा बाळासाहेब काय काय बोलतायत? मला साहेबांनी सांगितलं, राणे साहेबांनी, निलेश त्यांना अधिकार आहे. त्या माणसाने आपल्याला घडवलं. हे सगळं जे आपण वैभव बघतोय या माणसामुळे बघतोय. त्या माणसाने जे बोलायचं ते बोलू दे, आपण कधी नाही बोलायचं. मला नाही साहेब, मला सहन होत नाही, मी कधीतरी बोलणार. तुम्ही मला सगळं सांगितलंय,
या मातोश्रीची आबरू नाही एक दिवस या निलेश राणेंनी चव्हाट्यावर काढली तर मला त्या दिवसाची मला वाट बघायची लावू नका. तू माझ्या देवतावर बोलणार आहेस, मी तुझ्या देवतावर बोली, लक्षात ठेव. एकदा बोललो होतो, अरे राणे साहेब आमचे बाळासाहेब आमच्या मत आहेत, अरे आमचे दैवत आहेत. अनेक अपशब्द राणे साहेबांनी आमच्याबद्दल वापरले, आजही सोशल मीडियामध्ये फिरतात. आम्ही नाही त्याला उत्तर देत, पण फक्त त्यांनाच अधिकार आहे भडव्या, तुला नाही. उद्धव ठाकरे तुला पण नाही, फक्त त्यांना अधिकार आहे. आता तू भास्कर घे कुठेही सभा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर निलेश राणे तिथे सभा घेणार म्हणजे घेणार. कुठेही महाराष्ट्रामध्ये सभा घे जर राहशील तर. तू आम्हाला राजकारण शिकवतो का रे? आम्हाला आम्ही नाही सहन करणार. या गुहागर मतदारसंघामध्ये मी आता व्यासपीठावर सन्मान्य नागरिक दिलाय, साहेब जेवढा कुडाळ मालवणला करणार तेवढाच खर्च गुहागरला करणार. या भडव्याला आपल्याला घरी पाठवायचं म्हणजे पाठवायचं. कायची कांडाच्या त्याचा मुलगा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. शेतकऱ्यांची ट्रिप काढली सगळे जीन्स आणि टी शर्ट मध्ये. मध्य प्रदेशला गेले कोरोनाच्या नावावर. मला अख्खा गुहागर वासियांना तुम्हाला त्या सफेद छोट्या गोळ्या सोडून तुम्हाला या कुटुंबाने काय दिलं, मला एकदा तुम्ही हात वरती करून सांगा की आम्हाला ते सफेद छोट्या गोळ्या सोडून आम्हाला अमुक अमुक गोष्ट मिळाली. मला कोणी हात वरती करून सांगा. कोरोनाच्या काळात काय दिलं नाही. किती बिकट होती. हा पालकमंत्री होता अनेक वर्ष हा पालकमंत्री होता. फक्त 14 व्हेंटिलेटर होते कोरोनाच्या काळामध्ये. मला करेक्ट करा जर चुकीचं असेल तर. फक्त 14 व्हेंटिलेटर होते अख्ख्या जिल्ह्याला. म्हणजे सिंधुदुर्गापेक्षा हा जिल्हा डबल भौगोलिक पण आणि लोकसंख्येमध्ये पण. फक्त 14 व्हेंटिलेटर, लोकांचे हाकनात जीव गेले. ह्यांनी सांगितलं मुंबईतून सगळे परत या. एकदा सगळे मुंबईतून परत आले, सुरू हा जरा गायब झाला. हा गायब झाला. ते बिचारे आम्हाला विचारतायत, प्रशासनाला विचारतायत आम्ही कुठे जाऊ. ह्याचा मुलगा अध्यक्ष अँब्युलन्स दुरुस्त करू शकला नाही. इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्यायला सांगितल्या, यांनी घेतल्या डिझेलच्या गाड्या, त्याच्यामध्ये पण कट. अहो गुहागरला विकून खातील हे लोक. आता तर विकलाच आहे. यांचेच एजंट इकडे जमिनी विकणार. किनारपट्टी आता तुमच्या हातात राहिली नाही. गुहागरचे अनेक पर्यटनाच्या आजूबाजूचे स्थळ तुमच्याकडे राहिलेली नाहीत. तुमच्या हातातून गुहागर गेलेलं आहे. या 15 वर्षात तुमच्या हातातून गुहागर गेलं. आपण काय केलं? नातू कुटुंब होतं 15 वर्ष 4 टर्म. या कुटुंबांनी गुहागरला सांभाळलं. कोणी सांगू शकत नाही अमुक अमुक कॉन्ट्रॅक्टर या नातू कुटुंबाचा आहे म्हणून. हे काही सांगू शकत नाही. अरे किती लुटायचं आहे म्हणून लुटायचं. अरे उद्धव ठाकरेची चाटायची म्हणजे किती चाटायची. ते बाळासाहेब म्हणाले काय जिभेला वगैरे काय आराम आहे का नाही. म्हणे ठाकरे कुटुंब सारखं कुटुंबच नाही. आता तुम्हाला ठाकरे कुटुंब सांगतो. जयदेव ठाकरे यांचे सख्खे बंधू आज कुठे आहेत? शिंदे साहेबांकडे. स्मिता वहिनी कुठे आहे? शिंदे साहेबांकडे. थापा कुठे आहे? शिंदे साहेबांकडे.
हे सगळे तू कुटुंब प्रमुख ना? हा म्हणतो मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख, घंटा घे माझा. हा कसला कुटुंब प्रमुख? तुझं स्वतःचं कुटुंब दुसरीकडे आहे. हा कसला झाला कुटुंब प्रमुख? जयदेव ठाकरे काय मागत होते यांच्याकडे? जयदेव ठाकरे कोर्टात गेले. कोर्टामध्ये जजच्या समोर, जज साहेबांसमोर जयदेव ठाकरे बोलायला सुरुवात झाले ना, त्याच्यानंतर जज साहेबांनी विनंती केली, सगळ्या मीडियाला बाहेर काढा. बाहेरचा कोणी त्या कोर्टरूम मध्ये नको. जयदेव ठाकरेंचं एक वाक्य ऐकून घ्या. ते म्हणाले, तो ऐश्वर्या ठाकरे कोणाचा आहे मला माहित नाही. म्हणजे ठाकरे कुटुंबातला एक ठाकरे कोणाचा आहे मला माहित नाही. आणि ज्या दिवशी महाराष्ट्राला कळेल तो ऐश्वर्या ठाकरे कोण, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भूकंप येईल. हे माझे वाक्य नाही आहेत, हे त्या जयदेव ठाकरेंचे, त्यांची वाक्य आहेत. त्याच्यानंतर कुठलंच प्रोसिडिंग हे कॅमेरा समोर झालं नाही. हे ठाकरे कुटुंब कोण कोणाला जन्माला घालतो हेच माहित नाही. आम्ही बोलायला गेलो तर तुझे बात काढले तर मला वाईट या गोष्टीचं वाटलं. भास्कर एका कोपऱ्यामध्ये बोलत होता आणि उद्धव ठाकरे हसत होता. तू एवढा सुसंस्कृत ना, मग सांगायला पाहिजे होतं भास्कर जाधव भाषा सुधरा. आम्हाला ही भाषा चालत नाही महाराष्ट्रामध्ये. सुसंस्कृत महाराष्ट्र. काय झालं? दोन्ही मुलांची लग्नच झाली नाही, यांना कोण मुलीच देत नाही. आता तर मुलंही देणार नाही. असे तर झाले छगन छाप आहेत. तो आदित्य ठाकरे 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्री होता, कसलाही अनुभव नव्हता. त्यांनी काय केलं? दिशा सालियान नावाची एक मुलगी, तिला कपडे काढून बॅल्कनीतून फेकून दिलं. कपडे काढून. हे विकृत, हे साले राक्षस. हे फक्त चेहरे साधे त्यांचे. बिचारी त्या मुलीच्या आईवडिलांना काय वाटलं असेल? एवढ्या मोठ्या ठाकरे घराण्याच्या समोर कसे ते बिचारे आईवडील लढतील? काय बोलतील? बिचारे गरीब आहेत. त्यांनी साधी तक्रार सुद्धा केली नाही. मुख्यमंत्र्यांच्या मुलांनी मर्डर केलेला आहे, मुलांनी रेप केलेला आहे. तेव्हाच्या आदित्य ठाकरे, त्याला एक पोरगी नंतर आवडली. तो सुशांत सिंग राजपूत, तिकडचा हिरो बॉलिवूडचा. त्याला वाटलं की नाही मला नाही, त्याला पटेल. बाचाबाचीमध्ये समोरासमोर बाचाबाचीमध्ये त्या मुलाचा जीव गेला. फाशी दाखवलं. फाशी एका पार्टीमध्ये गेलेला मुलगा, बॉलिवूडमध्ये अनेक साध्या छोट्या गावातून आलेला मुलगा, त्यांनी नाव कमवलं बॉलिवूडमध्ये. एका पोरीवर लफडं झालं, तो बिचारा गेला. फाशी दाखवलं की त्यांनी फाशी लावून घेतली स्वतःला किंवा काहीतरी झालं. मला सांगाव, ही सगळी मर्डर केस, ही सगळी रेप केस. दिशा सालियान इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे. सुशांत सिंग राजपूत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे. मुकेश अंबानीच्या घराच्या बाहेर तो बॉम्ब जिलेटिनच्या स्टिक ठेवल्या, आयोग कोण होता? सचिन वाझे. तो रिपब्लिक चॅनलचा संपादक अर्णब गोस्वामी, त्याला घराच्या बाहेर खेचून, कारण का त्यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली होती, लाईव्ह चॅनलवर टीका केली होती. त्यांनी धमकी दिली होती उद्धव ठाकरेला लाईव्ह चॅनलवर, म्हणून घरातून खेचून त्याला तुरुंगात टाकणारा ऑफिसर कोण? सचिन वाझे. ही सगळी कामं स्वतःच्या ऑफिसरांकडून करून घ्यायची आणि मुलाला वाचवायचा. असा मुलगा महाराष्ट्रात दाखवतो मी फार सुसंस्कृत आहे म्हणून. तो दुसरा मुलगा, तो उंटासारखा कोण रे? तो झाटू त्याचा दुसरा तेजस. तो कोणासारखाच वाटत नाही. तो साला थापासारखं पण वाटत नाही. कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेला तो, आमच्या मोहित कंबोजनी त्याची सीसीटीव्ही काढली. 90,000ची दारू प्याला. 90,000ची. पेक पियायचा, पोरीच्या कानात काहीतरी म्हणायचं. हे कन्फर्म? आहे
अशा 90 हजाराची दारू पितो आणि हे सुसंस्कृत. हा, हे बिचारे, ह्यांच्यावर अन्याय झाला, ह्यांच्यावर अन्याय झाला. उद्धव ठाकरेला गरमी लागते तो झाला महिन्यातून नाही, वर्षातून 2 वेळा लंडनला जातात पूर्ण कुटुंब. हे साधे. मुंबईमध्ये कुठलं आंदोलन असेल ह्याला 2 व्हॅनिटी व्हॅन लागतात. ह्याचा कमरेचा त्रास आहे, खालून गेलाय. म्हणजे कमरेचाच त्रास आहे ना, इथेच असतो ना, अजून पुढे असतो. त्याचं बाद झालंय. हाला तू आमच्या कशाला तू तोंडाला लागतो? तू बाकी कोणाच्या त्या 2 राण्यांच्या लागायला पाहिजे होता. निलेश राणेच्या नकारे लागू तुम्ही. आणि हा निलेश राणे जिवंतच नारायण राणेसाठी आहे. लक्षात ठेव. मेला तरी चालेल, पण नाही मिळालं तरी चालेल, पण राणे साहेबांवर ज्या दिवसापर्यंत तुम्ही बोलत राहणार, निलेश राणे असाच आडवा येत बसणार, हीच भाषा वापरणार. मला कसलीच पर्वा नाही, मला कसलीच पर्वा नाही, मला कसलीच पर्वा नाही. लक्षात ठेव. नाही. अरे भिजलेला माणूस आहे मी पावसाळ्याला नाही घाबरत मी. म्हणून तुला सांगतो, लक्षात ठेव भास्कर, मेरा वक्त बदला है, हैसियत नहीं. और तेरी किस्मत बदली है, औकात नहीं. तुला नाही तुझ्या औकातीपर्यंत आणला ह्याच जन्मामध्ये तर नावाचा राणे नाही. लक्षात ठेव. तू नाही ओळखला अजून मला. अरे 2019ची निवडणूक होती, आम्ही स्वाभिमान पक्षात होतो, अपक्ष म्हणून लढणार होतो. मला माहिती होतं माझा पराभव होणार, पण राणे साहेबांची इच्छा होती की नाही निलेश तू लढलाच पाहिजे. मी बोला साहेब कसं, कोण नाहीये आजूबाजूला, कोण नाही, कुठला पक्ष जवळ नाही, कसं लढायचं? नाही माझी इच्छा आहे. उतरलो आगीत उतरलो. पराभव झाला. त्या दिवशी उमेदवार म्हणून मी हारलो, म्हणून मी जिंकलो. अरे ह्याच निलेश राणेंनी 3 लाख मतं फक्त फ्रीजवर पक्ष म्हणून. आमच्याकडे चिन्ह सुद्धा नव्हतं, काही नव्हतं. 2,000 मतं मी घेतली. तू हो एकदा बाजूला, तुझं चिन्ह सोड रे, तू सोड चिन्ह तुझं आणि मला दाखव किती मतं मिळतात तुला. आमचे नातू साहेब डिपॉझिट जप्त दाखव आता इकडे. त्याला संरक्षण द्या. जेवढं संरक्षण द्यायचं तेवढं संरक्षण द्या. मला सांगावा विषय, तुम्ही घोषणा देता मी समजू शकतो. पब्लिक मधून तिच्या आईला तू असा नष्टर आहे ना, तिच्या आईला जिथे गेला तिकडे नष्टरच. काय म्हणणार? पण साहेब मी आपल्याला विनंती करतो, निलेश सुर्वे आणि आपले सगळे जैतापकर असतील, बाकी सगळे आपले गुहागर मध्ये सगळे जेवढे कोण आपले पदाधिकारी आहेत, जेवढे कोण आपले सहकारी आहेत, आजची जी घटना घडली ती तुमच्या फायद्याची आहे. लक्षात ठेवा, ती तुमच्या फायद्याची आहे. त्यांनी प्रसंग बघितला की अर्ध्यापेक्षा जास्त इकडे आहेत, हेच सगळे तिकडे असते ना, भास्कर जाधवची हाडं नसतील सापडली, मिळाली नसती त्याची. पण ठीक आहे, काय हरकत नाही. हिसाब किताब इथे आलो, भरभरून बोललो तिच्या आईला. आता बरं वाटतंय. आता बरं वाटतंय. भडव्या लक्षात ठेव, निलेश राणे तुला काही सोडत नाही. अरे तू आता जवळ 70च्या जवळ आलाय ना नातू साहेब. अरे नातवंडांबरोबर खेळ तुझी असती तर. हा बसला पोपटी कलरचा टी शर्ट घालून.
व्हिडिओ बघितला ना. पण नातू साहेब, आज हे सगळं आपल्या समोर बोलावं लागलं, या गोष्टीची खंत सुद्धा आहे. मी आपली आणि आपल्या अगोदर स्वर्गीय तात्यांची माफी मागतो की मला या व्यासपीठावर माझं तोंड खराब करावं लागलं या भडव्यामुळे. मी माफी मागतो. पण जसं साहेब, मी काय कोणाच्या राजकीय याच्यामध्ये प्रवासामध्ये कोणाला काय वाईट वाटावं, कोणाला वाईट वाटेल अशा माझ्याकडून कधीच काय घडत नाही. ही सगळी निलेश राणेची फोर्स आहे ना साहेब. या रत्नागिरीमध्ये लक्षात ठेवा, कोणाकडे एवढी फोर्स नाही तेवढी निलेश राणेकडे फोर्स आहे. मी तुम्हाला सांगतो, मी आपल्याला सांगतो, 10 वर्ष झाली निलेश राणेला. 2 पराभव झाले निलेश राणेचे. पण काय म्हणून ही रत्नागिरीची लोक मला प्रेम करतात मला माहित नाही. काय म्हणून निलेश राणेला इथे परत परत बोलवतात मला माहित नाही. या मातीचं आणि माझं काय नातं आहे मला माहित नाही. पण हे मातीचं जसं नातं तुम्ही जोडलं, निलेश राणे मरेपर्यंत जपणार, निलेश राणे मरेपर्यंत जोडणार, एवढाही आपल्याला या व्यासपीठावरून सांगतो. मी हे नातं कधी तुटू देणार नाही. आपण कधी हे तुटू दिलं नाही, मी कधी तुटू देणार नाही. नातू साहेब, आता एवढीच इच्छा आहे, कुडाळ मालवण मधून निलेश राणे आमदार म्हणून जाणार आणि इथून विनयजी नातू आमदार म्हणून जाणार, एवढं आज या व्यासपीठावरून सांगतो. आणि साहेब, तुम्हाला परत एक विनंती करतो, आता काय गुहागरला ये जा येत राहणार, तुम्ही फक्त व्यासपीठावर नको माझ्या. अजून 2-3 शब्द बोलायचे राहिले होते, ते आता पुढच्या वेळेस बोलतो. याची सर्व्हिस नाही काढली, अजून भरपूर आहे. याची 4 मुलं, 2 माहिती आहे ना कोणावर गेली होती, 4 दिवस कुठे होती. अरे तू दुसऱ्यांच्या मुलांवर बोलतो, दुसऱ्यांच्या मुलावर. हा, सगळंच काय भालेकर आता बोलायचं नसतं, आता बाकी टप्प्याटप्प्याने. कळलं ना. ट्रेलर होता भास्कर जाधव, तुझा द एंड पण निलेश राणेच करणार, एवढं लक्षात ठेव. आपण मोठ्या संख्येने इकडे आलात, आपण मोठ्या संख्येने इथे या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मनापासून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. थांब रे, मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आज अनेक ठिकाणी, अनेक कानाकोपऱ्यातून आपण इथे जमलात. विनयजी नातू असतील, गुहागरचे आमचे सगळे सहकारी, आमचा खेडचा कानडे, संगमेश्वर, बाकी इकडून तिकडून येणारे, आमच्या सिंधुदुर्गातून येणारे प्रत्येक माणसाला. आणि परिमल, तू घाबरायचं नाही, लक्षात ठेव. तू घाबरणारा माणूस पण नाही, मला माहिती आहे. लक्षात आलं ना. भालेकर, ऐकली तुझी घोषणा. आता तयार राहायचं तुम्ही सगळ्यांनी. आपण सगळे जमलात, मला आशीर्वाद दिलात, आमच्या सगळ्यांना इथे आशीर्वाद दिलात. या गोष्टीसाठी भरभरून आपले मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.